तर त्या शुभंकरने तुमच्याच घरात येऊन एवढं मोठं कांड केलं आणि तो निघून सुद्धा गेला। सर तुम्ही शिक्षण मंत्री असून सुद्धा काहीच नाही केलं। तुम्ही का नाही थांबवलं त्याला? का रे थांबवलं? त्यांनी काय केलं बघितलंस ना? श्रावणीच्या डोक्यावर बंदूक लावली होती त्यांनी। सर आज श्रावणी माझ्या पत्नी होणारच होत्या, पण दुर्दैवाने त्या शुभंकरच्या पत्नी। काळजी करू नको रुद्र, श्रावणी कायमची त्याची पत्नी बनून राहणार नाहीये, माझा शब्द आहे तुला। सर पण माझी बदनामी झाली त्याचं काय? ते काही नाही, मी त्याला अजिबात सोडणार नाहीये। हे जे सगळं त्यांनी केलं ना, त्याला त्याची अशी अद्दल घडवणार आहे ना। अरे तुझ्या आधी मी त्याला सोडणार नाहीये। एकदा फक्त श्रावणीचा घटस्फोट होऊ देत, मग मी काय करतो ते। श्रावणी रडू नकोस, मी सगळं व्यवस्थित करेन, विश्वास ठेव माझ्यावर। सर तुम्हाला जे काही करायचंय ते तुम्ही कराच, पण मी त्या शुभंकरची चामडी सोडणारच। ठरलंय माझं। समधी तयारी झाली आहे ना गुरुजी, नंतर ऐकून नाही घेणार। ओ आत्या, काय चाललंय? अजून किती वेळ वाट बघायची आपण? मला काय माहित नाही, तुम्ही आत्ताच्या आत्ता त्याला फोन करा आणि बोलवून घ्या। अगं स्वीटी थोडा वेळ थांब की, कुठल्या तरी कामात अडकला असेल ग तो। आज कसलं एवढं महत्वाचं काम आहे सांगा? लग्न आहे ना त्याचं आज, मग त्याने इथं पाहिजे का नाही? होय पण अगं आता पण नाही बिन नाही। एक गोष्ट ध्यानात ठेव, जर पुढच्या 15 मिनिटात शुभू इथं नाही आला नव, तर मी इंद्रनीलला इथून खरंच घेऊन जाईन ना। अरे देवा, तू हवाय मी गुरुजींकडे बघतो। किंवा खाली आत्या, मला एक गोष्ट सांग, तुमचा शुभूवर विश्वास आहे ना? वय अगं, नक्की तो थोड्या वेळात येईल इथं? अगं स्वीटी खरंच येईल तो। आणि तुम्ही त्याला समजवल्यावर तो माझ्याशी लग्न करायला पण तयार होईल ना? स्वीटी, शुभ माझा विश्वास आहे, माझ्या शब्दाबाहेर नाही जायचं तो। पण सानिकाची परिस्थिती कळल्यावर तो नक्कीच नाही म्हणणार नाही। त्यांनी मला वचन दिलंय ग, आणि माझं पोरगं वचन पाळतंय। त्याला तुमचं वचन पाळावंच लागेल, कारण रुद्र सर, मी आणि विक्रम साहेबांनी प्लॅनच तसा बनवलाय। शुभूला परत यावंच लागेल। आज शुभू कायमचं माझं होऊन जाईल, मग मी आयुष्यभर त्याचं जगणं मुश्किल करून टाकणार, माझ्या अपमानाचा बदला घेणार। अगं सानिका, अगं कसली भारी दिसायला लागलीस, एक नंबर, नजरच लागेल बघ तुला। आणि काय ग, माझी भाऊजाई बनायला तयारच नव? आणि बघ, आता मला वहिनी बोलायची सवय लाव काय, मी तुझी वहिनी होणार आहे। फोन आलाय, मी आलोच काय? हा
हा लखनंदा मॅडम बोला की कसं चाललंय तिथं समद इकडं तर माझ्या लग्नाची तयारी सुरू झालीये. अगं स्वीटी इथे शुभ आला होता. काय आणि काय केलं? हॅलो मॅडम फोनला पण आत्ताच बंद पडायचं होतं काय? इंद्राणी तुझा फोन दे लवकर. कशाला काय? अगं स्वीटी आता काय झालं? काय झालं? ऐका हो आत्या, तुमचा पोरगा शुभू तिथं श्रावणीच्या लग्नात गेला होता. काय? तिथं त्याने काही चुकीचं केलं नाही ना? आता मला इथं थांबून कळणार आहे का काय चुकीचं केलं ते त्यानं? फोन करून बघतो. फोन दे इंद्रनील. अरे दे की. आता लखनंदा मॅडमांचा पण नंबर पाठ नाहीये. कसं करू कळणारच नाही. तुमच्या मुलाचं नाव शुभंकर आहे ना? होय. हो, त्याला पोलिसांनी पकडून नेलंय. हा? अहो सोशल मीडियावर व्हिडिओ आलाय हा बघा. शिक्षण मंत्र्यांच्या घरी जाऊन त्यांच्या मुलीच्या लग्नामध्ये बाधा आणल्यासाठी शुभंकर यांना अटक करण्यात आलेली आहे. शुभंकर तोच जो पहिला विश्वंभर राजे शिर्के यांचा असिस्टंट होता. नेमकं त्याने असं का केलं आणि अजून पुढे काय काय पाहायला मिळणार आहे हे थोड्या वेळातच कळेल. वा 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 वा. बघितलं बघितलं का काय केलंय ते शुभूनं? तिथं श्रावणीचं लग्न मोडायला गेला होता तो. अगं नाही ग स्वीटी, माझा पोरगा असं चुकीचं वागणार नाही. मला वचन देऊन गेलाय तो असं काही मी करणार नाही. अहो कसलं वचन हो, कसलं वचन? तुमचं पोरगा का नाही फसवणूक करायला लागला हे दिसायला नव. पोलीस अटक करून घेऊन गेलेत त्याला. नाही तबास झालं. इंद्रनील आणि सानिकाचं लग्न होणार नाही. स्वीटी असं नको करू. मी तुझ्या पुढे भीक मागतो, पण तू जाऊ नकोस. मी काय बी करून शुभू आणि तुझं लगीन लावून देईन. नाही मला काही ऐकायचंच नाहीये तुमचं. माझा तुमच्यावर अजिबात विश्वास नाहीये. तर शुभूनं तिथं काय केलं ते पण कळणं झालंय. माझं ठरलंय. स्वीटी नको ग. मी आत्ताच्या आत्ता पोलीस स्टेशनला जातो. तिथे काय झालंय बघतो. मला थोडा वेळ दे ना. आम्ही पोलीस चौकीत जातो आणि काही बी करून शुभूला सोडवून आणतो. चल कारभारने.